पुढे बातमी नाशिकमधून येते। त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्ताला अटक करण्यात आली आहे। पुरुषोत्तम कडलगला पोलिसांनी अटक केली आहे। दर्शन पास काळाबाजारामध्ये थेट संबंध असल्याचा कडलग याच्यावर आरोप आहे। तर मंदिर संस्थानच्या विश्वस्तालाच अटक झाल्यानं कुंभनगरी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी खळबळ उडाली। 2 दिवसांपूर्वी कडलग यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। एका भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये घेतल्याचा पुतण्यावर आरोप आहे। दरम्यान पुरुषोत्तम कडलगला कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आलेल्या भाविकांना व्हीआयपी दर्शन हवे असेल तर या बाबतीमध्ये 200 रुपये ही ट्रस्टची फी आहे। या 200 रुपयाच्या फीमध्ये त्यांना व्हीआयपी दर्शन दिलं जाऊ शकतं, परंतु या 200 रुपयाच्या फीच्या पाठीमागे त्यांना तात्काळ दर्शन व्हावं, व्हीआयपी दर्शन आणि अधिक लवकर व्हावं यासाठी काही एजंट्स हे सातत्याने काम करत होते आणि त्यांना 3000 ते 9000 रुपये, कधीकधी 12-13 हजार रुपयेसुद्धा त्यांच्याकडून घेतले जात होते। अशा स्वरूपाच्या तक्रारी हे आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। मी स्टिंग ऑपरेशन केलं। भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3-3 हजार रुपये घेतलं जातं या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोपी पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली। त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलग यास अटक केलेली आहे। याच्यामध्ये संपूर्ण ही कारवाई एव्हिडन्स बेस आहे। आतापर्यंत 2 लोकांना अटक केलेली आहे। आणखी काही नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्या नावाच्या आधारावर त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे। शरद पवारांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष असलेला पुरुषोत्तम कडलग त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा। दूरून आलेल्या भाविकांकडनं 3-3 हजार रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्याने त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या खेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, एकंदरीतच कडलग समर्थकांची भूमिका वेगळी दिसते आहे या प्रतिक्रियेमधून आणि शरद पवार यांच्या संदर्भात त्यांची बाजू घेतल्यामुळे कडलगांवर अशा प्रकारे कारवाई केली असल्याचं म्हणणं आहे। काय नेमकं आता या संदर्भात राजकारण रंगू लागले? खरं तर गेल्या 1-2 वर्षापासून भाविकांची मोठ्या प्रमाणात तक्रार होती की ते पैसे घेऊन या ठिकाणी दर्शन दिले जातं। याबद्दलची चौकशीचा दबाव हा सातत्यानं होता। मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मॅजिस्ट्रेट चौकशी पण याबाबत जाहीर केली होती, मात्र हे सगळं समोर होऊ शकलं नाही। अखेर न्यायाधीशांनी, नवीन बदललेले प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज जे आहेत त्यांनी यामध्ये रोकडे सरांनी पूर्णपणे ही सगळी यंत्रणा शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातून आता स्टिंग ऑपरेशन करत हे सर्व प्रकरण समोर आलेलं आहे। यामध्ये सर्व पुरावे असल्याचं पोलीस अधीक्षक म्हणत आहेत। त्यामुळे आता काय अटक झाल्यानंतरचं राजकारण हे आता रंगणारच। मात्र एकूणच महत्वाची गोष्ट म्हणजे भाविकांना पैसे देण्याचे पुरावे हे पोलिसांना विथ स्टिंग ऑपरेशन मिळाले आहेत। व्हिडिओमध्ये फुटेजेस आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना पकडलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याची कबुली दिली आहे। त्यामुळे नेमकं यामध्ये आता कोण कोण आहेत हे बघणं महत्वाचं आहे। याच्या सर्वांचं जे मूळ आहे ते म्हणजे विश्वस्त पदासाठी लागणारे पैसे। विश्वस्तच्या नेमणुकीमध्ये कोट्यावधी रुपयांचा लिलाव हा होत असतो आणि मंदिरांच्या या नगरीमध्ये सातत्याने याबाबतच्या कंप्लेंट आहेत। त्यामुळे एका मध्ये या ट्रस्ट नेमणुकीच्या वादावरूनच एका मुख्य न्यायाधीशांची पण बदली झाल्याचं उदाहरण आपल्या समोर आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात त्या सगळे कंगोरे आता पोलिसांनी शोधले पाहिजेत आणि आरोपींना अटक केली पाहिजे। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते। ते त्र्यंबकेश्वरमधल्या विश्वासांना अटकेनंतर आता राजकारण सुद्धा यामध्ये चांगलंच तापू लागलेलं आहे।